नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 22 जानेवारी भागामध्ये हिरावंते जिजू तुम्ही स्वेटर घेऊन आला होतात तेव्हा ताई म्हणाली आला लोचटसारखा मागे मागे आणि तिलासुद्धा तुमच्या घरी यायची अजिबात इच्छा नाही आहे. तिला असं वाटतं जे झालं ना ते बरंच झालं. आणि तुम्हाला खरं सांगू का जिजू, तिला भुवनेश्वरी मॅडमला नाही तर तुम्हाला घराबाहेर काढायचं होतं. हिरा बरंच काही सांगते. अधिपती म्हणतो ओ नाही 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 नाही, तुम्ही काही पण सांगू नका, माझा तुमच्यावर विश्वासच नाही आहे. बाबा म्हणतात मी हात जोडतो, पण माझ्या लेकीबद्दल असं काही बोलू नका. दुर्गे म्हणते काय बोलू नको, मी काय खोटं बोलते का रे ए थेरड्या. अरे तुझी फॅमिलीच दळभद्री आणि भिकारडी आहे. भुवनेश्वर म्हणते दुर्गे काय तुझी भाषा, असतो एखादा माणूस गरीब म्हणून इतकं बोलायचं वय, घरात आलेल्या माणसाला असं बोलू नये दुर्गे. दुर्गे म्हणते ताई यांची लायकीच ती आहे. श्रीमंत मुलगा बघून गळ्यात पडली ही पिढा, आता परत ही पिढा घरात नको. ताई तुला आठवतं आपले अधिपती सारखे म्हणतात ही मास्तरीन स्वतःहून घर सोडून गेली ना, बरं झालं सुंटी वाचून खोकला गेला, माझ्या डोक्याचा ताप गेलाय. तू गेल्यापासून अधिपती मस्त एन्जॉय करायले. परवा तर एका मैत्रिणीला घेऊन रंकाळ्याला फिरायला गेले होते आणि काल तर घरला पण आणलं होतं. मी फोटो बघितले ना. ताई कसली नक्षत्रवाणी पोर आहे ती. ती पोरगी कुठं आणि मास्तरडी कुठं, दोघींची बरोबरी होऊ शकत नाही. चुकलं ताई आपलं, ह्या गरीब भिकारड्या लोकांशी सोयरीक जमायलाच नको होती. ताई आपण ब्याद आणली घरात, आपल्या पोराला हिने मस्त गळाला लावलंय. हिरा म्हणते जिजू तुम्हाला खरं वाटत नाही. अधिपती म्हणतो अजिबात नाही, मास्तरीबाई म्हणजे मंदिरातल्या एखाद्या ज्योतीसारख्या अगदी निर्मळ आहे, पवित्र आहे एकदम. हिरा म्हणते जिजू कारण तुमचं प्रेम पवित्र आहे, तुमची दृष्टीच अशी आहे. अधिपती म्हणतो तसं नाही हो, घर म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच. मास्तरीबाई असा काही विचार करत असतील असं मला काय वाटत नाही. हिरा म्हणते ताईचं ना हेच वैशिष्ट्य आहे, तिच्याकडे देवी देणगी आहे. तिच्याकडे सगळी माणसं स्पेशल पुरुष तिच्याकडे ओढली जातात. तिच्याकडचा साधेपणा, तिचा ठामपणा लोकांना भुरळ घालतो. आता तो कमल बघा ना किती वेड्यात झाला होता. अधिपती ओरडतो आता तुम्ही विषयाला फाटे नका फोडू, इथं कमलचा काय विषय, इथं आमचा विषय. हिरा म्हणते तो किती हल्ला होता डोक्यामध्ये. अधिपती म्हणतो तो मास्तरीबाईमुळे नाही, तो कमल डोक्यानेच बाद होता, पण इथं त्याचा नाही आमचा मुद्दा आहे. हिरा म्हणते जिजू तुम्हाला कळत नाही आहे. अधिपती म्हणतो मला नाही तुम्हाला कळत नाही आहे, तुम्ही उगाचच मुद्दा भरकटू नका. मी तर मास्तरीबाईला घरला घेऊन जायला आलो आणि घेऊन जाणार. बाबा ओरडतात बास, हद्द केली तुम्ही. माझ्या सोन्यासारख्या मुलीला तुम्ही ब्याद म्हणता. अहो ती इंडिपेंडेंट मुलगी आहे, तुम्हाला लाज नाही वाटत का एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीवर आरोप करायला. माझ्या मुलीवर असे आरोप केलेले मी अजिबात खपून घेणार नाही. दुर्गे म्हणते थेरड्या काय करणार तू, मी तुझ्या मुलीला ब्याद म्हणते, भिकारडी म्हणते, बोल काय करणार आहेस तू. दुर्गी दोघांना पण खूप वाईट वाईट बोलत असते. अक्षरा म्हणते दुर्गेश्वरी मॅडम माझे बाबा तुमच्याशी सभ्यपणे बोलतायत, तुम्ही तुमची पायरी सोडून बोलू नका. दुर्गे म्हणते ए चल निक, आली मोठी पायरीवाली, तू तुझी पायरी ओळखायची एवढा तुला माज आहे तर कशाला आली इकडे नाक घाशीत. आता दुर्गी जोऱ्यात अक्षराला ढकलते. बाबा पटकन तिला सावरतात. आता अक्षराला एवढा राग येतो की ती दुर्गीकडे बघते आणि भुवनेश्वरीकडे, तर भुवनेश्वरीच्या मनामध्ये एवढा राग असतो की तो चेहऱ्यावर दिसतो. इकडे इरा म्हणते जिजू तुम्हाला तिने एक कॉल केला का, तुम्हाला भेटायला आली का. नाही ना. एलिट आल्यापासनं. अधिपती म्हणतो ओ हा एलिट काय विषय. बाब म्हणतात अहो ढकलता काय तिला, तुम्हाला मॅनर्स वगैरे आहे की नाही, पुन्हा तिला हात लावायचा नाही. दुर्गे म्हणते बया लय बोलतोय हा म्हातारा, सारखी आपली ट्यूट्यू ट्यूट्यू, आणि कुणाला मॅनर्स नाही, मला की तुला. भुवनेश्वरी स्माईल करून बघत असते. दुर्गे म्हणते लावणार मी हात, काय करणार तू, मला मारणार. आता तर भुवनेश्वरीला खूप आनंद होतो. ती चेहऱ्यावर करून आणि स्माईल करत बघत असते. दुर्गे म्हणते साधा थेरड्याला उभं पण राहता येत नाही आणि मस्ती बघा अंगात. आता अक्षरा ओरडते बास, एक शब्दही बोलायचा नाही, जर तुम्ही बोललात ना. दुर्गे म्हणते काय करणार आहे ग, काय करणार आहे. आता दुर्गे अक्षराला खूप शिव्या घालते. बाब म्हणतात कशी लोक आहे अशिक्षित. भुवनेश्वरी म्हणते ओ शिक्षण नाही काढायचा. बाब म्हणतात शिक्षण सोडा, तुमच्यामध्ये तर
संस्कार पण नाही आहे. अक्षरा, अशा लोकांमध्ये कसं राहणार तू? अगे माणसं नाही, जनावर आहेत. दुर्गे म्हणते, मग कशाला लावलं जनावराशी लग्न? पैसा बघून? भिकारडे कुठले? ए थेरड्या, तू आमच्या पैशावर जगतोस. विकली तू पोरगी विकली. बाप म्हणतात, काय यांची भाषा? विकली म्हणे. तुम्हाला विकायला आमची पोरगी काय आम्हाला जड नाही झाली. दुर्गी म्हणते, तुझा तर माझंच उतरवते. ती बाबांना मारायला लागते. मोणीशिरू म्हणते, दुर्गे. अक्षर म्हणते, हात लावायचा नाही माझ्या बाबांना. दुर्गे म्हणते, भवाने, तू काय करणार माझं? तुझी लायकी आहे का? भिकारडे कुठले आमच्या घरात शिरले? ताई, मी तर काय म्हणते, यांना घराबाहेर हाकल. अगं, अशा भिकारड्यांना घरात नाही घ्यायचं. बाब म्हणतात, अरे अरे रे, कसली यांची भाषा. यांना तर हे पण माहीत नाही माणसाशी कसं बोलायचं. अक्षर म्हणते, बाबा जाऊ द्या, तुम्ही काही बोलू नका आणि त्रास करून घेऊ नका. बाब म्हणतात, अगं तू या घरची लक्ष्मी आहे, कसं बोलतात तुझ्याशी? दुर्गा म्हणते, लक्ष्मी आणि भिकारडी? आमच्या घरची लक्ष्मी व्हायची हिची लायकी आहे का? ए चल निघ आता. इथं जर थांबलात ना, तुमचं मी काय करील हे मलाच सांगता येत नाही. ताई, मी आता शांत नाही राहणारा. ही सटवी, हिचा तर मी चांगला माझच उतरवते. माजुरडी कुठली बापाला घेऊन आली, आमच्या अंगावर सोडतेस काय रे थेरड्या? आम्हाला भांडायला आलास? लायकी आहे का तुझी? इकडे इरा आत जाते आणि काही पत्र घेऊन येते आणि म्हणते, जिजू हे मदनचे पत्र ताईला लिहिली होती. अधिपती म्हणतो, राहू द्या हो. नंतर एक पत्र घेतो आणि वाचायला लागतो. प्रिय अक्षी, अक्षा. इरा म्हणते, अक्षू. तो लाडाने ताईला अक्षू म्हणतो. आता अधिपती बरंच काही पत्र वाचतो. त्यामध्ये असतं, अक्षरा, आपण परदेशात जाऊया. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी तुला किती वेळा म्हणतो माझ्याबरोबर चल, पण तू येतच नाही. आता अधिपती पत्र वाचत असतो आणि हिरा म्हणते, जिजू हे पत्र वाचल्यानंतर तुम्हाला कळालं ना, ताईचं पण मदनवर खूप प्रेम आहे आणि मदनचं पण. ती म्हणते ना, अधिपती खूप अशिक्षित आहे. कसं बोलावं, कसं वागावं हे त्यांना अजिबात कळत नाही. काय नाही जिजू, ताईला खूप परफेक्ट लागतं आणि मदन अगदी तसा आहे. ते एकदा बोलायला लागले ना, तासनतास बोलत राहतात. त्याच्याशी बोलायला ताईला खूप आवडतं. तिनेच मला सांगितलं. पण तुमच्याशी बोलायला अजिबात आवडत नाही. तुम्हाला ना शुद्ध भाषा येत ना इंग्लिश. आणि तुम्हाला माहिती आहे ताईला शिक्षणाची किती आवड आहे. ती म्हणते, त्या घरी मला जायचंच नाही. त्या घरामध्ये अशिक्षित लोक आहेत आणि अशा लोकांचं मी तोंडही बघू शकत नाही. ती बोलत असते आणि अधिपती पत्र वाचत असतो. शेवट वाचतो, तुझा मॅडी. इरा म्हणते, मदन. ताई लाडाने त्याला मॅडी म्हणते. अधिपती म्हणतो, नाही हो नाही हो, तो बोलत होता परदेशात, पण मास्तेरबाई नाही म्हणल्या. मग काय, प्रश्नच मिटला. आता अधिपती पुढे इराचं डोकं बंद पडायला लागतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.